गुरुला अपेक्षित होतं की आपण त्याला विश करावं. येस सर. सर माय हार्ट डझंट फील लाईक की त्यांना विश करावं. एक्झॅक्टली. आणि गुरु, माझ्या लक्षात होतं आज काय विशेष आहे ते, पण मला तुला विश करायचंच नाहीये. माझी इच्छाच नाही, कारण आता तू माझा मित्र राहिलेलाच नाहीयेस. आय एम टेलिंग यू, शनाया आणि गुरु सर आज प्लॅन करणार काहीतरी. ज्यांनी दोघांवर लक्ष ठेव आणि करू दे जे प्लॅन करायचे आहेत ते. पण गुरु, आज मी तुला सोडणार नाही. सध्या बऱ्याच साथी चालू आहेत. मी याला तपासून घेतो आणि वाटलंच तर टेस्ट करून घेऊया. चालेल. चल ये ये अथर्व ये 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 बेटा. सावकाश. अरे ये, घाबरू नको, ये. शाळेत गेला होतास का? गट बस इथे बस. खूपच ताप आहे आज त्याला. बर. काय खाल्लं होतं काय रे आज दिवसभर? खाल्लंय. कितवीला आहेस तू? जीभ दाखव. हा कर जीभ बाहेर काढ. हा एक मिनिट. हा अजून बाहेर काढ. हा नाही बाहेर काढ होता. ठीक आहे. बरं आहे ना डॉक्टर? ये बस ये. ठीक आहे. तसं तू नॉर्मल आहे, हा. पण आपल्या शंकाचं निरसन म्हणून आपण एक टेस्ट करूया. हा गुड. पोट फर्निचर नाही तोपर्यंत ईशोला कॉल करते. हे शनाया. हाय बोल. हा इशी ऐक ना, तुला मुंबईत चांगलं कोणतं रोमॅन्टिक रेस्टॉरंट माहिती आहे का? काय? अगं कुठलं छान असं रोमॅन्टिक एन्व्हायरमेंट असलेलं रेस्टॉरंट माहिती आहे का? पण कशासाठी हवंय? आय मीन, अगं तुला सांगितलं होतं ना गॅरीचा बर्थडे प्लॅन करायचा आहे, सर म्हणून प्लॅन ॲडजस्ट टेल मी ना, आहे का माहिती आहे का? ओ पण मला नाही आठवते म्हणजे आता असं कुठलं हायली रोमॅन्टिक रेस्टॉरंट वगैरे. इशी तू काही कामाची नाहीये, सोड जाऊ दे, मी नेटवर बघते. बाय. ओके बाय. शनाया, हाय. सॉलिड दिसतेस. काय आज काय स्पेशल? स्पेशल आहेच अगं, त्यासाठीच तर नेटवर रेस्टॉरंट शोधते ना आता. का? गॅरीचा बर्थडे आज. ऍक्च्युली नीरा रोमॅन्टिक रेस्टॉरंट करण्याचा बर्थडे प्लॅन करायचा आहे. ओ ए ते ठाण्याचं आहे ना, रंगला पंजाब, तिकडे जा, मस्त आहे. हो हा मी आणि पंकज गेलो होतो ना. ॲम्बियन्स छान आहे, फूड पण छान आहे. जा जा तिकडे जा. हो का? तुझ्याकडे नंबर वगैरे आहे काही? नेटवर शोध की. ओके फाईन, थँक्यू सो मच. ओके बरं. बाय द वे, आता कामाला जाऊया. चल. हा लवकर बोल, मी कामात आहे. ऐका ना, अथर्वला खूप ताप आलाय, तुम्ही येता का? हा अच्छा. अच्छा काय म्हणून राहिलात? अहो या ना लवकर. कशाला? नाही म्हणजे त्याला डॉक्टरकडे घेऊन जा ना. म्हणजे मी घरी येऊन अजून काय वेगळं होणार आहे राधिका? अहो तसं नाही, मी त्याला दवाखान्यातच घेऊन आले, आता घरीच जाऊन राहिले. डॉक्टरांनी काही टेस्ट करायला सांगितले. मला फार काळजी वाटून राहिली. अगं नाही, काळजी करण्यासारखे काही नाही. काय आहे बघ, हल्ली ना हे डॉक्टर जरा काही झालं ना की 50 टेस्ट करायला लावतात. आपण नाही फार मनावर घ्यायचं. ओके अहो पण ते राधिका, हे बघ त्याला काही मेजर झालेलं नसणार आहे. ओके, आणि केल्यास टेस्ट ना तरी त्याचे रिपोर्ट्स नॉर्मल येतील. मी सांगतो ना तुला. हे पाहत तसं असेल तर बरंच आहे ना, पण मी काय म्हणून राहिले, तुम्ही लवकर येता का? तो खूपच किरकिर करून राहिलाय. अगं मला खूप काम आहे राधिका, फार महत्वाच्या मीटिंग्स लाईन अप आहेत, म्हणून संध्याकाळी पण मला यायला उशीर होणार आहे. आता नसतं तर आलो असतो की नाही, तुला तर माहिती आहे. हा तू असं करतेस का? तू हिला बोलून घे ना, रेवतीला बोलून घे, तुझ्या हाताशी असेल कोणीतरी. हा म्हणजे काळजी नाही वाटणार तुला. अरे नाही तर असं कर, नानाजींना घेतेस का बोलून? हा तर रमतो पण त्यांच्याकडे. हा म्हणजे त्यालाही बरं वाटेल, नानाजी असतील तुझ्या बरोबर. हा तसं कर, डोंट वरी. ओके, हा मी जरा अर्जंट कामात आहे, मी ठेवतो आता. ओके, हा टेक केअर बाय. मला समजून राहिलं ना तुम्हाला काय काम आहे ते. स्वतःच्या पोरासाठी एवढीही माया राहिली नाही तुमच्या मनात. हॅलो जेनी,
मॅम मी तुम्हाला काहीतरी खूप इम्पॉर्टंट सांगण्यासाठी कॉल केलाय. मी आता काहीतरी ऐकलं मॅम. काय? मॅम गुरु सर आणि शनाया डिनरला जाणार आहेत मॅम. काय कुठे सगळं मी तुम्हाला मेसेज करून सांगते हां मॅम. मी आता शनायाला बोलताना ऐकलं मॅम. आणि येस मॅम गुरु सर त्यांचा बर्थडे सेलिब्रेट करणार आहेत तिच्यासोबत. जेनी अगं आता काय म्हणायचं या माणसाला? इथे अथर्व आजारी आहे आणि यांना यांच्या वाढदिवसाची पडली. मला म्हणाले आज मला खूप काम आहे. एनिवे मॅम तुम्हाला माझी हेल्प हवी आहे का अथर्वसाठी? आय कॅन कम. मी येऊ का? नाही नको जेनी, तू फक्त हे सगळं आनंद भाऊजींच्या कानावरती घाल. येस येस ओके मॅम. मॅम पण काही लागलं तर प्लीज सांगा आम्हाला. हा ठेवते मी. ओके मॅम टेक केअर. यार या अथर्वला आत्ताच आजारी पडायचं होतं. आता ही राधिका फोन करून वात आणणार मला. पोट्ट पण ना बरोबर नको त्या वेळेला आजारी पडतं आणि बापाला आपल्या अडचणीत आणतं. आता काय करू? शनायाच्या मागोमाग गेलो तरी सगळ्यांना संशय येणार आणि उशिराने गेलो तरी सगळ्यांना संशय येणार आणि नाही गेलो तर शनाया कटकट करणार. आता असं काहीतरी केलं पाहिजे जेणेकरून ऑफिसमधून बाहेर पडताना कोणालाही संशय नाही आला पाहिजे. ठीक आहे, सगळं नॉर्मल आहे. हां फक्त व्हायरल इन्फेक्शन आहे. मी काही गोळ्या लिहून देतो त्या तेवढ्या वेळेवर देतात. हां हो चालेल. ठीक आहे. या का? हो चालेल. ठीक आहे येऊ. या. चला अथर्व ये. हं? येते डॉक्टर. हं? हो या. आई आपण कुठे चाललो आहे? आता आपण घरी चाललो ना बाळा. आता घरी जाऊन औषध घ्यायचंय आणि छान झोपायचंय बरं. आई तू पामांना फोन लावते आहे? नाही बाबांना फोन केलाय, ते घरी येऊन राहिले. हं आधी मी आता रेवती मावशीला फोन करते. हॅलो. हॅलो रेवती. हा बोल राधिका. अगं अथर्वला ताप आलाय. काय ग अचानक काय झालं? काही नाही, डॉक्टरांकडे घेऊन आले होते. ते म्हणून राहिले का व्हायरल आहे. टेस्ट वगैरे सगळं केलेलं आहे. रात्री रिपोर्ट मिळतील. बर तू घरी येतेस ना? हो मी घरीच येऊन राहिले. तू जरा येऊन जाते का? बरं येते. ठेवते.